राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। गोकुळ शिरगाव करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथील दारूबंदी आंदोलनाने आता अत्यंत गंभीर आणि कायदेशीर वळण घेतले। या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची जाणीवपूर्वक खोटी बदनामी करणाऱ्या 4 आरोपींविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। लवकरच या आरोपींवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा परिषदेने दिला आहे। गोकुळ शिरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानांविरोधात महिलांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला काही व्यक्तींकडून महिला सन्मान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यानुसार गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये सागर शिवाजी पाटील, शामराव बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य निलेश शंकर पाटील आणि महेश दत्तात्रय यमगेकर या 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींनी सोशल मीडिया तसेच ग्रामपंचायत परिसरात अपमानास्पद आणि बदनामीकारक संदेश प्रसारित केले आणि या संदेशांद्वारे महिला अध्यक्ष आणि सहकाऱ्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून त्यांची वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आणि एवढंच नाही तर आरोपी सागर पाटील यांनी मला हलक्यात घेऊ नका अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केलेलं आहे। या गंभीर आरोपानुसार आरोपींवर मानहानी, बदनामी, गुन्हेगारी धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात बोलताना महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा शिरगावकर यांनी स्पष्ट केलं आहे की आमचे दारूबंदी आंदोलन अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ हेतूने सुरू आहे। मात्र काही बार आणि शॉपीचालक यांचे सहकारी हेतुपुरस्सर खोटी माहिती आणि खालच्या थरातील भाषा वापरून आंदोलनाचे आणि या गावाचे नाव बदनाम करत आहेत। माझ्याकडे सर्व बदनामीकारक मजकुराचे पुरावे आहेत। जे कोणी विनाकारण माझी बदनामी करत आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। वकिलांशी चर्चा सुरू असून लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे। या कायदेशीर कारवाईमुळे दारूबंदी आंदोलनाला आणखीन एक नवीन आणि गंभीर बाजू मिळालेली असून या संपूर्ण प्रकरणाकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल इदे पुढील तपास करत आहेत। नमस्कार, मी प्रिया शिरगावकर, महिला सन्मान परिषद अध्यक्षा। आमचं दारूबंदी आंदोलन हे अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ हेतूने सुरू आहे। महिलांचा सन्मान तसेच तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीन व त्यामुळे वाढणारे गुन्हेगारी कमी व्हावेत व भविष्य उज्ज्वल व्हावे व गावात शांतता राहावी, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऐतिहासिक गोकुळ नगरीचे पावित्र्य टिकवण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असताना काही समाजकंटकांनी महिला सन्मान परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांची चुकीची व खोटी बदनामी करून लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। तसेच इथून पुढे महिलांची बदनामी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही। अगोदर ठोकून काढू, नंतर गुन्हा दाखल करू। त्यामुळे महिलांची बदनामी करताना 100 वेळा विचार करा। धन्यवाद।